की वास्तुशास्त्रामध्ये निगेटिव्ह एनर्जी हा एक प्रकार येतो. Yes. तर नक्की निगेटिव्ह एनर्जी कशा प्रकारची असते किंवा ती ओळखायची कशी आपल्या घरामध्ये? हा, आता निगेटिव्ह एनर्जी ओळखायची कशी, तर याचा एकदम सुंदर एक्झाम्पल मी देते. अजून पॉडकास्टमध्ये पण मी दिलेलं आहे की घरामध्ये जेव्हा सण असतात किंवा घरामध्ये काही सेलिब्रेशन्स असतात, की उद्या अक्षय तृतीया आहे, आज आपण सगळं त्याची तयारी करतो आणि उद्या सकाळी सकाळी घरात भांडणं होतात काहीही कारण नसताना. म्हणजे बाकी दिवस तुम्ही चांगले आहात आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी, ज्या दिवशी घरामध्ये पूजा पाठ सगळं व्यवस्थित छान झालं पाहिजे, काहीतरी कारणाने घरामध्ये भांडणं होणार. मग ह्याच्या मागे उपाय काय आहे की नाही, की बाबा एकदम सोपा उपाय आहे निगेटिव्ह एनर्जी काढण्याचा, की आपली पिवळी मोहरी जी असते ती घरामध्ये टाकून द्यायची सगळीकडे. संध्याकाळी वगैरे तुम्ही टाकून द्या आणि दुसऱ्या दिवशी फ्रायडेला टाका तुम्ही, शनिवारी दुसऱ्या दिवशी ती सगळी जमा करा आणि ती एखाद्या नाल्यामध्ये वगैरे टाकून द्या. की